या दोघंही बॉक्सिंग खेळतात आणि सध्या जी सुरू आहे ऑलिम्पिक स्पर्धा 2024 या दोघांनीही त्या ठिकाणी पार्टिसिपेट केलं. हिने केलं इटलीकडून, ही खेळते इटलीची बॉक्सर आहे हिचं नाव आहे एंजेलिना करिनी. ही खेळते अल्जेरियाकडून, हिचं नाव आहे इमेन खलीफ. मग आता या दोघांनी ही बॉक्सिंग खेळली, ही विन झाली, ही हरली फक्त 46 सेकंदामध्ये. 1 मिनिटसुद्धा हिला पूर्ण झालं नाही तोपर्यंत हिने हार मानून घेतली. म्हणजे हार का मानली तर ही जी आहे खलीफ ते हिच्यात माणसासारखी ताकद आहे असं सांगण्यात आलं हिच्याकडून. आणि हिने असं सांगितलं की ही माणसासारखी खेळत आहे आणि हिचं तुम्ही वुमेनसोबत कसं काय स्पर्धा लावू शकतात असं हिचं म्हणणं होतं. कारण हिने जो पंच हिच्या नाकावर मारला तो इतक्या जोरात होता किंवा ती माणसासारखा फोर्स होता तर हिचं नाक जे आहे ते तोडलं गेलं किंवा हिला इतकी इजा झाली तर हिने फक्त 46 सेकंदमध्ये स्वतःला हरून घेतलं आणि हार मानली आणि हिला विन केलं. मग आता प्रश्न असा उभा राहतो की ही बायोलॉजिकल मॅन आहे का किंवा ही ट्रान्सजेंडर आहे का. मग आता ऑलिम्पिकमध्ये असं सुरू असतं का की ऑलिम्पिकमध्ये चेक नाही करत की कोण वुमेन आहे कोण मेन आहे. मग या संपूर्ण गोष्टीवर आज आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आता आपली ही सुरू झालेली आहे चालू घडामोडी सिरीज कन्सेप्ट विथ न्यूज. ही न्यूज आहे आणि या न्यूजमध्ये जो कन्सेप्ट निघेल तो मी तुम्हाला सांगणार आहे. मग विद्यार्थ्यांनो, आता ही आहे एंजेलियाची बॉक्सर खलीफ. मग आता हिला मागच्या वर्षी जे इंटरनॅशनल बॉक्सिंग फेडरेशन असतं तिने बॅन केलं होतं. तर बॅन का केलं होतं तर बघा, आता तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो मी बायोलॉजीचा. तर बायोलॉजीचा कन्सेप्ट काय म्हणतो की जो मेन असतो तर मेनमध्ये तुम्ही XY हे गुणसूत्र आढळतात आणि वुमेनमध्ये XX असे गुणसूत्र आढळतात. मग जेव्हा हिचं DNA चेक केलं गेलं DNA तर हिच्या DNAमध्ये हे XY हे हॉर्मोन्स सापडले जे की माणसामध्ये सापडतात. मग हिला त्या अनुषंगाने हिला बॅन केलं गेलं. मात्र मग परत हिची एक टेस्ट झाली आणि त्या टेस्टमध्ये असं सांगण्यात आलं की जे वुमेन्स असतात त्या काही वुमेन्समध्ये XY हे गुणसूत्रसुद्धा आढळतात. त्याला आपण एक डिसऑर्डर नाव दिलं त्यांनी. त्या डिसऑर्डरचं नाव आहे तुमचं स्वॉर्ड. या स्वॉर्ड नावाच्या डिसऑर्डरमुळे असं होतं की वुमेन असूनसुद्धा तिच्यात माणसासारखे गुणसूत्र असतात असं त्या हिच्या मेडिकल टेस्टवरून सांगण्यात आलं आणि हिला ऑलिम्पिक 2024मध्ये पात्र करण्यात आलं आणि हिला वुमेनच्या गटामध्ये टाकून म्हणजे वुमेनच्या गटामध्ये हिला प्रवर्ग करून हिची फाईट त्या इटलीच्या एंजेलिनासोबत लावण्यात आली. मग आता हिच्यात खूप ताकद आहे, ताकद म्हणजे माणसासारखी ताकद आहे. आणि तुम्हाला माहीत आहे की लेडीजमध्ये किंवा वुमेनमध्ये थोडी ताकद कमी असते. तर ही ताकद का कमी असते तेही आपण आता बायोलॉजी समजून घेऊयात. मग विद्यार्थ्यांनो बघा, एक असतं टेस्टोस्टेरिओ नावाचा एक हॉर्मोन्स किंवा एक जो आपण म्हणतो एनर्जी गट तो प्रोड्यूस होत असतो. हे जे असतं टेस्टोस्टेरिओ हे फक्त माणसामध्ये प्रोड्यूस होत असतं. त्याच्यामुळे जे बायोलॉजिकल किंवा फिजिकली जो व्यक्ती असतो त्याला ॲडव्हान्टेज मिळत असतं. म्हणजे आपण जे मेन असतात ना त्या मेनमध्ये ताकद का असते तर त्याला फिजिओलॉजिकल एक ॲडव्हान्टेज मिळतो. तर ते ॲडव्हान्टेज का मिळतो तर एक टेस्टोस्टेरिओ नावाचा एक घटक असतो, त्या घटक तो प्रोड्यूस करत असतो. त्याच्यामुळे त्याच्यात ताकद जास्त असते. हा जो घटक आहे तो घटक वुमेनमध्ये नसतो आणि वुमेनमध्ये प्रोड्यूसही होत नाही. म्हणून मेनमध्ये थोडी ताकद कमी असते. आता मेन वुमेन ही बराबर आहेत, पण मी गोष्ट कशी करतोय ताकदीची. म्हणजे आता हिचा पंच इतक्या जोरात होता की ती सहनसुद्धा करू शकली नाही. आता समजा एका माणसाला जर पंच मारला असता तर तो माणूस ते सहन करून त्याला त्याच जोराने पंचसुद्धा मारण्याची त्याची ताकद राहिली असती. मात्र हिने ह्या इटलीच्या एंजेलिनाला इतक्या ताकदीत पंच मारला तर हिने डायरेक्ट ते पूर्ण ऑलिम्पिकमध्ये हिचं करिअर जे आहे म्हणजे हिने ऑलिम्पिकमध्ये डायरेक्ट 46 सेकंदमध्ये डायरेक्ट हार मानून घेतली. हिने न लढताच हिला डायरेक्ट विन करून दिलं. अशी ही कॉन्ट्रोवर्सी होती विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला एक बायोलॉजीचा कन्सेप्टसुद्धा समजला आणि इंटरनॅशनल
बॉक्सर फेडरेशनने हिला का बॅन केलं होतं तेही समजलं. नंतर ऑलिम्पिकमध्ये असे सुद्धा कॉन्ट्रोवर्सी होत असतात. काही लोकांनी तर हिला बायोलॉजिकल मॅन आहे असं सुद्धा हेडिंगमध्ये देण्यात आलं. तुम्हाला तेव्हा समजलं नसेल की हे काय आहे बायोलॉजिकल मॅन. आणि काही लोकांनी तर हिला ट्रान्सजेंडरसुद्धा म्हटलं गेलं आहे की ट्रान्सजेंडर आहे, हिला तुम्ही वुमेनसोबत नका खेळू, हिला मेनसोबत खेळवा, असं काहींचं मत आहे. आता तुमचं मत काय आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला अशी न्यूज प्लस एक कन्सेप्ट म्हणजे न्यूज होती ऑलिम्पिकची आणि कन्सेप्ट होता बायोलॉजिकल म्हणजे सायन्सचा. हे दोघंही आपले क्लिअर झाले. जर समजा यदा कदाचित गुणसूत्रांवर जर क्वेश्चन आला तर तुम्हाला सांगता येईल. विद्यार्थ्यांनो, तुमची रजा घेतो. जय हिंद. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला या कॉन्ट्रोवर्सीबद्दल काय वाटतं.